नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा पवार इन्फिनिटी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. तर सरळ सेवा भरतीच्या जेवढ्याही रिक्रुटमेंट आहे, तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न असतो, की माझं तर MSc-IT सर्टिफिकेट झालेलं नाहीये, सर्टिफिकेशन नाहीये. तर मग मी फॉर्म अप्लाय करू शकते की नाही? किंवा मी फॉर्म हा अप्लाय करू शकतो की नाही? तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि सर्वात इम्पॉर्टंट जो पार्ट आहे, जी सूट देण्यात आलेली आहे, जी एक्झेम्प्टेडची जी सूट आहे, ती कोणाला देण्यात आलेली आहे? त्याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यामध्येच बघा, की जे जी-आर आलेले आहेत, या जी-आरमध्ये 3 जी-आर आहेत टोटल. म्हणजे 8 जानेवारीचा एक जी-आर आहे, त्यानंतर 4 फेब्रुवारी आणि 16 जुलै 2018चा एक जी-आर रिसेंटमध्ये आलेला. म्हणजे त्या जी-आरचा आपण सोर्स घेतो आणि त्यानुसार ज्या येणाऱ्या सरळ सेवा भरती आहेत, त्यामध्ये तुम्ही एक्झाममध्ये बघितलं असेल, की MSc-IT किंवा समकक्ष असणारी पदवी चालणार आहे. समकक्ष म्हणजे काय? इक्विव्हॅलंट टू द त्यांनी दिलेलं आहे, की संगणक अर्हता पूर्ण केली असेल किंवा त्या रिलेटेड जर कोर्स असेल तर चालणार आहे. तर जसं की CBSE बोर्डवाल्यांसाठी काही जे आहे त्या रिक्रुटमेंटमध्ये काही जी-आर गॅझेटेडमध्ये ॲड करण्यात आलेल्या आहेत. तर कोणत्या आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर इथे बघा, की हा जो गॅझेट आहे 8 जानेवारी 2018चा गॅझेट होता. तर या गॅझेटमध्ये काय करण्यात आलेलं, सगळ्यात पहिल्यांदा पूर्ण गॅझेटच्या आधी मी तुम्हाला एक सोर्स रेफरन्स सांगते, की यामध्ये संगणक अर्हता कोणाला ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे ज्याचं MSc-IT झालेलं आहे आणि ज्यांचं MSc-IT झालेलं नाहीये, मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं. पण ज्यांचं कोणाचं कॉम्प्युटरमध्ये एज्युकेशन आहे किंवा CBSE बोर्ड झालेला आहे आणि 10वी आणि 12वीला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट होता. तर अशा विद्यार्थ्यांना अप्लाय करता येत होतं. सेम जी गोष्ट आहे MSc-IT संगणक अभ्यासक्रमाशी निगडित विषय प्रथम वर्षामध्ये अभ्यासण्यात येतो. ज्यांचं नवी दिल्ली संस्थेमार्फत अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद नवी दिल्ली मार्फत ज्यांचं अभियांत्रिकी चं एज्युकेशन झालेलं आहे, त्यांनाही ते एक्झम्प्टेड करण्यात आलेलं. जेव्हा आधीचं असे जे विद्यार्थी आहेत, अशा उमेदवारास MSc-IT संगणक प्रशिक्षणातून सूट देण्याची तसेच शालेय अभ्यासक्रमातील राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमाच्या इयत्ता 9वी, 10वी, 11वी आणि 12वी साठी विहित विषय अभ्यासातून उत्तीर्ण तसेच केंद्रीय माध्यमिक शालेय शिक्षण मंडळ. आता CBSE जे बोर्ड आहे, CBSE 10वी 12वी, स्टेट बोर्ड ज्यांचा आहे 9वी, 10वी, 11वी आणि 12वी. अशा विद्यार्थ्यांना संगणक हा विषय आहे. संगणक किंवा माहिती तंत्रज्ञान हा विषय घेऊन ते उत्तीर्ण झालेले आहेत. तुमचं स्टेट बोर्डचं जरी असेल किंवा CBSE बोर्ड जरी असेल, 10वी 12वीला तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट जर असेल, तर तुम्ही एक्झेम्प्टेडमध्ये येता. तुम्हाला यामध्ये सूट देण्यात आलेली आहे. तुमच्याकडे MSc-IT सर्टिफिकेट नसेल तरी चालणार आहे. येणाऱ्या सरळ सेवासाठी तुम्ही फॉर्म निश्चिंतपणे भरू शकणार आहात. जर तुम्ही मुंबई उच्च न्यायालयाचा सुद्धा फॉर्म भरला असेल, तर त्यामध्ये सुद्धा त्यांनी तशी सूट देण्यात आलेली, की MSc-IT सर्टिफिकेट आणि इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट. तर त्यामुळे तिथे ऑप्शन सुद्धा देण्यात आलेला फॉर्ममध्ये, की तुम्हाला इक्विव्हॅलंट ऑप्शन चूज करायचा आहे आणि मग तिथे GCC, TBC पण चालत होता. तर तो जी-आर जो आहे जो जी-आर आहे तो 16 जुलै 2018च्या जी-आर नुसार ज्या पोस्ट आहेत त्यासाठी ते अप्लिकेबल होत आहे. तर कशाप्रकारे आहे ते सुद्धा बघूया. त्यानंतर दोन्ही शिक्षण मंडळाच्या ग्राह्य अभ्यासक्रमामध्ये आता ज्यांचं ICSE बोर्ड आहे, ठीक आहे. इंडियन सर्टिफिकेट ऑफ स्कूल एज्युकेशन ज्यांचं आहे, त्यांना सुद्धा जे आहे कॉम्प्युटरचा हा सब्जेक्ट जो आहे तो कंपल्सरी आहे इंटरनॅशनल बोर्डसाठी. ठीक आहे. तर त्यामध्ये सुद्धा बघा ज्यांचं इंडियन सर्टिफिकेट ऑफ स्कूल एज्युकेशन आहे, अशा बोर्ड्समध्ये ज्यांना कॉम्प्युटर हा सब्जेक्ट आहे, त्यांना सुद्धा काय करण्यात आलं विचाराधीन त्याबाबत होतं, पण नंतर ते एक्झेम्प्टेड करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आता इथे सुद्धा त्यांनी परिपत्रकामध्ये व्यवस्थित दिलेलं आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमाच्या इयत्ता 9वी 10वी साठी माहिती तंत्रज्ञान विषय अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान इयत्ता 11वी 12वी मल्टीमीडिया या अभ्यासातून उत्तीर्ण. तर असे जे विद्यार्थी आहेत त्यांचं संगणक जर अर्हता असेल तर त्यांना परिपत्रकामध्ये यामध्ये सुधारणा करण्यात आलेली होती. ICSE बोर्डसाठी सुद्धा करण्यात आलेली आहे. तर हा जो आहे तो 8 जानेवारीचा जी-आर जो आहे तो आपण बघितला. त्यानंतर 4 फेब्रुवारी 2013चा आधीचा जो जी-आर होता त्यामध्ये 86 कोर्सेस ॲड करण्यात आलेलं. म्हणजे ज्यांचं कॉम्प्युटर झालेलं आहे असे विद्यार्थी त्यांच्यामध्ये साठी जे आहे ते 86 कोर्सेस ॲड करण्यात आलेले. आता हे जे 86 कोर्सेस आहेत तर हे 86 कोर्सेस या प्रकारे आहेत.
ज्या कोणी विद्यार्थ्यांचे हे 86 कोर्सेस झालेले आहेत, तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ सुद्धा तुम्हाला जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती अवेलेबल करून दिली जाईल. हे 86 कोर्स ज्यांचे होते कंप्लीट त्यांना हे इलिजिबल केलं जात होतं अदर दॅन एम-एस-सी-आय-टी. त्यांचा जो क्रायटेरिया आहे तो सुद्धा 6 महिन्याची सगळ्यांची व्हॅलिडिटी इथे बघायला मिळते. ठीक आहे, मग त्यानंतर जो 8 जानेवारी 2018चा जी-आर आला त्यामध्ये सीबीएसई किंवा स्टेट बोर्ड 10वी किंवा 12वीला तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट असेल. तसेच तिथे काय करण्यात आलेलं मेन्शन स्टेट बोर्डसाठी 9वी, 10वी, 11वी आणि 12वी. ठीक आहे, मग हे जे आहे जो आपण 8 जानेवारीचा जी-आर बघतोय, इथे जो स्टेट बोर्डसाठी काय मेन्शन केलंय त्यांनी एकदा आपण पुन्हा एकदा बघूया की इथे स्टेट बोर्डसाठी त्यांनी क्लिअरली मेन्शन केलेलं आहे 9वी, 10वी आणि 11वी, 12वी. ठीक आहे, इथे बघा एम-एस-सी-आय-टी संगणक प्रशिक्षणातून सूट देण्याची तसेच शालेय अभ्यासक्रमातील राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमाच्या इयत्ता 9वी, 10वी, 11वी आणि 12वी साठी विहित विषय अभ्यासून उत्तीर्ण तसेच केंद्रीय माध्यमिक शाळेविषय अभ्यासून त्यांना ग्राह्य धरण्यात येत होतं. ठीक आहे, त्याप्रमाणेच त्यानंतर जो 16 जुलै 2018चा जो जी-आर आहे यामध्ये काय ऍड करण्यात आलेला आहे की ज्यांचं जीसीसी टीबीसी झालेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांचं जीसीसी टीबीसी झालेलं आहे, जीसीसी टीबीसी आहे, ठीक आहे, टायपिंग टेस्ट ज्यांची झालेली आहे असे विद्यार्थी, ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे, इंजिनिअरिंग आता डिप्लोमा आणि डिग्री बोथ जे आहे त्यांना एक्झेम्प्टेड करण्यात आलेलं आहे. असे सुद्धा जे कॅन्डिडेट्स आहेत ते फॉर्म भरू शकतात. तर जीसीसी टीबीसी असेल किंवा इंजिनिअरिंग असेल, डिप्लोमा इन डिग्री असेल, तर तुमचं कम्प्युटर बेस्ड नॉलेज तुमचा जो संपर्क आहे तो येतो कम्प्युटर रिलेटेड. त्यामुळे त्यानुसार जो आहे गव्हर्नमेंट जी-आर काढण्यात आलेला आहे, त्यानुसार तुम्हाला सूट देण्यात आलेला आहे. अशा विद्यार्थ्यांना ही सूट मिळणार आहे. ज्यांच्याकडे एम-एस-सी-आय-टी सर्टिफिकेट असेल तर वेल अँड गुड, परंतु तुम्हाला जर 10वी 12वी किंवा 9वी 10वी स्टेट बोर्ड किंवा सीबीएसई बोर्डला 10वी आणि 12वीला जरी तुम्हाला कम्प्युटर हा सब्जेक्ट असेल तरी तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे. तसेच जीसीसी टीबीसी सर्टिफिकेट जरी तुमच्याकडे असेल तरी तुम्ही इथे फॉर्म अप्लाय करू शकता. तसेच येणाऱ्या ज्या लिपिकच्या वगैरे जागा आहेत या जागांसाठी सुद्धा तुमच्याकडे जीसीसी टायपिंगचं जरी सर्टिफिकेट असेल पण ते टीबीसी असणं गरजेचं आहे. आणि जीसीसी टीबीसी असेल तर तुम्ही एम-एस-सी-आय-टीची तुम्हाला गरज नाहीये, तुम्ही फॉर्म निश्चिंतपणे अप्लाय करू शकणार आहात. तर या प्रकारेच हे अपडेट होतं. ज्या कोणी विद्यार्थ्यांना यावरती प्रश्न होता त्यांचा प्रश्न निश्चितपणे इथे सॉल्व्ह झाला असेल आशा करूया आपण. आणि यासोबतच जर तुम्हाला मुंबई हायकोर्टसाठी जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर मुंबई हायकोर्टची जी बॅच आहे या बॅचमध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता पूर्ण डिटेलमध्ये जो पार्ट आहे तो इथे तुमचा कव्हर करून घेतला जाणार आहे. सोबतच तुमची जी प्रॅक्टिस आहे ती सुद्धा क्वेश्चनची केली जाणार आहे. या रिलेटेड तुम्हाला काही डाऊट असेल तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करू शकता. फीज जी आहे ती 499 रुपयामध्ये तुम्हाला सर्व जो सब्जेक्ट आहे जीएसचा आणि प्लस मॅथ्स रिझनिंगचा तो सॉल्व्ह करून इथे तुमची प्रॅक्टिस करून घेतली जाणार आहे. ठीक आहे, आणि शिपाई या पदासाठी जे असेल ती बॅचची फीज आहे 99 रुपये असेल. काही डाऊट असेल तर तुम्हाला सेम या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि बॅच डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला आपलं जे इन्फिनिटी अकॅडमीचं जे ॲप आहे स्पर्धाचं ते डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे, जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद, भेटूया पुढच्या अपडेट.